परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे यावेळेस हा रस्ता खचल्याचं बोललं जात आहे। डोंगरातून येणाऱ्या प्रवाहांमुळे जवळपास 150 मीटरचा रस्ता खचलाय। सध्या रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी बंद देखील करण्यात आलाय। मृदा जलसंधारण आणि पीडब्ल्यूडी मार्फत रस्त्याची आवश्यक दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तर जामगे हे रामदास कदम यांचं गाव आहे आणि याच गावात रस्ता खचला आहे। परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातून येणाऱ्या प्रवाहांमुळे जवळपास 150 मीटरचा हा रस्ता खचलाय। सध्या रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी बंदही करण्यात आलाय। मृदा जलसंधारण आणि पीडब्ल्यूडी मार्फत रस्त्याची आवश्यक ती दुरुस्ती देखील करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। राकेश, आपण पाहतोय रामदास कदम यांच्या गावचा हा रस्ता आणि 150 मीटर रस्ता खचल्याचं कळतंय। वर्षा नक्कीच कोकणात मुसळधार पाऊस पडत असतो आणि पावसाला मोठ्या प्रमाणात गेले काही दिवस पाऊस पडत आहे। कालपासून विश्रांती घेतलेली आहे पावसाने। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे दरडी किंवा रस्ता खचण्याचे प्रकार जे आहेत ते वाढलेले आहेत। खेड तालुक्यातील जामगे गावातही जाणारा हा रस्ता जो आहे तो खचलेला आहे। वरून जो पाण्याचा प्रवाह आहे मोठ्या प्रमाणात प्रवाह येतो आणि त्यामुळे हा रस्त्याचा काही भाग जो आहे तो खचलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यासाठी ते आता मृदा जलसंधारण आणि पीडब्ल्यूडी मार्फत रस्त्याची आवश्यक दुरुस्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती सध्या प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। सध्या हा रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता प्रशासन नेमकी काय कार्यवाही करतं पुढील काही दिवसात ते पाहणं महत्त्वाचं आहे। वर्षा, अगदीच राकेश, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।